हॅलो एव्हरीवन, आजपासून आपण ईएनएमचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे एमडीएम टेबल. आणि ईएनएमच्या इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन ह्याच टॉपिकवरती विचारले जातात. एमडीएम फाइंड आउट करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक टाइम बेस्ड आणि एक एमडीएम टेबल बेस्ड. टाइम बेस्ड कोडिंग करण्यासाठी एवढं मोठं रॉकेट सायन्स नाहीये, तुम्हाला जस्ट टाइम वगैरे बघायचंय आणि कोडिंग करायची आहे. पण एमडीएम टेबल बेस्ड जर तुम्हाला लेवल काढायचे असेल तर तुम्हाला एमडीएम टेबल मधल्या प्रत्येक शब्दाचं मिनिंग कळलं पाहिजे. एमडीएम टेबल मध्ये 4 लेवल आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड, लो, मॉडरेट, हाय. आता एमडीएम टेबल मधून लेवल कशी काढतात, तर डॉक्टर पेशंटला ट्रीट करण्यासाठी किती एफर्ट्स घेतोय, म्हणजे तो त्याची हिस्ट्री घेतोय का, लॅब रिपोर्ट ऑर्डर करतोय का, एक्सरे ऑर्डर करतोय का, त्याला ट्रीट करण्यासाठी गोळ्या ऑर्डर करतोय का, किंवा सर्जरी डिसाईड करतोय का, किंवा सर्जरी केल्यानंतर काही रिस्क आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रोव्हायडर काय करतो, अभ्यास करतो. मग एखाद्या पेशंटला ट्रीट करण्यासाठी प्रोव्हायडर किती टाइम लावतोय, किती एफर्ट्स घेतोय, या सगळ्याच्या बेसिसवरती आपण एमडीएम टेबल मधून लेवल फाइंड आउट करत असतो. तर आज आपण एमडीएम टेबल पासून स्टार्ट करतोय. एमडीएम म्हणजे काय, मेडिकल डिसिजन मेकिंग. तर फर्स्ट लेवल आपण डिस्कस करणार आहोत, स्ट्रेट फॉरवर्ड लेवल. स्ट्रेट फॉरवर्ड लेवल डिस्कस करायच्या आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की नंबर ऑफ कॉम्प्लेक्सिटी काय आहे, एलिमेंट ऑफ मेडिकल डिसिजन मेकिंग काय आहे, आणि रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन काय आहे. तर एमडीएम मध्ये 3 टेबल आहेत. नंबर ऑफ कॉम्प्लेक्सिटीचा टेबल ए, एलिमेंट वाला टेबल बी, आणि रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन हा टेबल सी. तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारताना बोलू शकतात की टेबल ए एक्सप्लेन करा, टेबल बी एक्सप्लेन करा, टेबल सी एक्सप्लेन करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, कोपा म्हणजे काय. तर बहुतेक कोडर्सला माहित नसतो कोपा म्हणजे काय. तर नंबर ऑफ कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रॉब्लेम ऍड्रेस या टेबलला कोपा बोलतात. समजलं. तर एमडीएम टेबल आपण ह्या 3 टेबलच्या बेसिसवरती फाइंड आउट करतो. तर आज आपण स्ट्रेट फॉरवर्ड ह्या लेवल पासून स्टार्ट करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला 99211 ह्या सीपीटीचं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही फक्त नर्स व्हिजिट असते, ह्याच्यामध्ये प्रोव्हायडर प्रेझेंट नसतो. ही सीपीटी इस्टॅब्लिश पेशंटसाठीच बिल करतात आणि ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉम्प्लेक्सिटी, इलेमेंट आणि रिस्क हा टेबलचं काही इन्व्हॉल्वमेंट नसतं. फक्त 99211 ही सीपीटी बिल करण्यासाठी. आता पुढे 99202, 99212 ही स्ट्रेट फॉरवर्डची सीपीटी आहे. तर 99202 ही सीपीटी आहे न्यू पेशंटसाठी, हे देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि 99212 ही सीपीटी आहे इस्टॅब्लिश पेशंटसाठी. न्यू पेशंट, इस्टॅब्लिश पेशंट काय हे पण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. आता आपण स्टार्ट करूया टेबल ए, जो की आहे कोपा ह्याच्यापासून. ऍज अ कोडर तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की पेशंट डॉक्टरकडे गेलाय, तर डॉक्टरनी समजा पेशंट 10 कंडिशन घेऊन डॉक्टरकडे गेलाय, तर आता प्रोव्हायडर जो डॉक्टर आहे तो त्या 10 कंडिशन पैकी 10 कंडिशन ट्रीट करतोय का, त्याच्यामधली कुठली सिव्हिअर आहे त्या कंडिशनला ट्रीट करतोय, हे आपण बघितलं पाहिजे. आणि पेशंट ज्या कंडिशनवरती स्वतःचे एफर्ट्स घेतोय तीच कंडिशन आपण कोड करतो. समजा पेशंट घेऊन आलाय हाय बीपी आणि डायबिटीस, आणि प्रोव्हायडरने आज काय केलंय, फक्त हाय बीपी साठी मेडिकेशन चेंज करून दिलंय, डायबिटीस साठी त्यांनी काहीच केलेलं नाहीये. तर आपण काय कोड करणार, आपण फक्त हाय बीपी हेच कोड करणार, डायबिटीस हे आपण कोड करणार नाही. कारण की डायबिटीस वरती डॉक्टरने काहीच वर्कअप केलेलं नाहीये. डॉक्टरने वर्कअप कशावरती केलंय, तर हाय बीपी वरती केलंय, म्हणून आपण कोड काय करणार, हाय बीपी. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रोव्हायडर एक कुठल्या कंडिशनवरती एफर्ट्स घेतोय, कुठल्या कंडिशनला तो मेडिकेशन चेंज करून देतोय, लॅब ऑर्डर करतोय, एक्सरे वगैरे ऑर्डर करतोय, तर प्रोव्हायडर कुठली प्रॉब्लेम ऍड्रेस करतोय त्याला आपण कन्सिडर करणार कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रॉब्लेम ऍड्रेस मध्ये. आता स्ट्रेट फॉरवर्ड लेवल साठी नंबर ऑफ कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रॉब्लेम ऍड्रेस मध्ये पॉइंट काय आहे, सेल्फ लिमिटेड और मायनर प्रॉब्लेम, म्हणजे एकदम मिनिमल कंडिशन. मिनिमल कंडिशन म्हणजे काय, तर पेशंट डॉक्टरकडे गेलाय एकदम साधी सर्दी घेऊन, किंवा खरचटले, काहीतरी मच्छर वगैरे चावले, त्याच्यासाठी. आता तुम्ही म्हणसाल ह्याच्यासाठी डॉक्टरकडे जायची काय गरज आहे. आपल्या भारतामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे जात नाही. घरगुती उपचार, काहीतरी आयुर्वेदिक होम रेमेडी वगैरे यूज करून ते ट्रीट करतात.
पण तिकडचे लोक अशा छोट्या छोट्या कंडिशनसाठी पण डॉक्टरकडे जातं. मग आता ते डॉक्टरकडे नसते गेले तरी पण क्युअर झाले असते. मग ह्याची सिव्हिरिटी एवढी हाय असते का? नसते. म्हणून एकदम मिनिमल, ती सेल्फ लिमिटेड, ते त्यांनी जर ट्रीटमेंट घेतली असती, घरगुती काय उपचार घेतला असता तरी ते क्युअर झालं असतं. तर हा जो प्रॉब्लेम आहे सेल्फ लिमिटेड और मायनर प्रॉब्लेम, तो आपण नंबर ऑफ कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रॉब्लेम ऍड्रेस मध्ये कन्सिडर करतो स्ट्रेट फॉरवर्ड लेवलसाठी. आता टेबल बी, इलेमेंट ऑफ मेडिकल डिसिजन मेकिंग, ह्या टेबलला डाटा टेबल असंही बोलतात. आता ह्याच्यामध्ये काय करतात, तर पेशंट डॉक्टरकडे एखादी कंडिशन घेऊन आलाय आणि पेशंटला फायनल डायग्नोसिस नाही कळत आहे. समजा पेशंटला 4-5 दिवसापूर्वी ताप होता, डॉक्टरने त्याला गोळ्या वगैरे लिहून दिल्या, पण गोळ्या वगैरे घेऊन पण ती ताप नाही राहिली. मग तो काय करतो की बाबा ताप कशामुळे येते, त्याचं रिझन फाइंड आउट करण्यासाठी ब्लड रिपोर्ट, लॅब रिपोर्ट वगैरे ऑर्डर करतो. मग त्याला ते जे ऑर्डर आहे ते ऑर्डर पॉइंट जातो इलेमेंट ऑफ मेडिकल डिसिजन मेकिंग मध्ये. आता आपण बघतोय स्ट्रेट फॉरवर्ड लेवल, त्याच्यामध्ये त्याची जो प्रॉब्लेम आहे तो सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्याला खरचटलंय, त्याला साधी सर्दी आहे, त्याच्यासाठी लगेच डॉक्टर ब्लड वगैरे ऑर्डर नाही करणार, लॅब रिपोर्ट वगैरे ऑर्डर नाही करणार, खरचटले म्हणून एक्सरे रिपोर्ट ऑर्डर नाही करणार. तर आपला जो इलेमेंटवाला डाटावाला जो टेबल आहे तो मिनिमल किंवा नन जातो. आता टेबल सी म्हणजे काय, तर रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन. सिंपल भाषेत सांगायचं म्हणजे पेशंट डॉक्टरकडे आला आणि त्या आजारावरती डॉक्टरनी काय उपचार दिलं, गोळ्या दिल्यात, सर्जरीचा डिसिजन घेतलाय, मायनर सर्जरी केलीत, मेजर सर्जरी केलीत, किंवा काहीतरी घरगुती उपचार सांगितलंय. हे सगळं पॉइंट कशात कन्सिडर करतात, रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन मध्ये. आता मी आधीच सांगितलं आपण स्ट्रेट फॉरवर्ड लेवल बघतोय आणि त्यात आपण एक्झाम्पल पण काय घेतलंय, कॉमन कोल्ड किंवा खरचटले, मच्छर वगैरे चावले असं. आता ह्याच्यावरती डॉक्टर देऊन देणारच काय, तो एकतर काय सांगल की बाबा गार्गल कर, मराठी भाषेत सांगायचं म्हणजे आपल्या इथलचा घरगुती उपचार, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कर, गरम पाण्याच्या पट्ट्या लाव, खरचटले तर बाबा हळद बिळद लाव घरगुती काहीतरी. मग हे सगळे पॉइंट आपण कशात कन्सिडर करतो, स्ट्रेट फॉरवर्ड लेवल मध्ये कन्सिडर करतो, रिस्क ऑफ मॅनेजमेंट मध्ये. आता स्ट्रेट फॉरवर्ड लेवलसाठी आपण टेबल ए, टेबल बी, टेबल सी तिन्ही पण बघितले. आता हे टेबल ए, टेबल बी, टेबल सी हे 3 टेबल यूज करून आपण ENM लेवल फाइंड आउट करतो. त्याच्यासाठी 2/3 चा क्रायटेरिया असतो. आता 2/3 चा क्रायटेरिया कसा असतो, फॉर एक्झाम्पल आता आपण सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम साठी कॉमन कोल्ड घेतला, तर पेशंट कॉमन कोल्ड घेऊन आलाय, ही झाली त्याची काय झाली, एक सेल्फ लिमिटेड मायनर प्रॉब्लेम झाली. आणि मिनिमल ऑर नन, प्रोव्हायडरने त्याच्यासाठी काय ऑर्डर वगैरे नाही केलं, काय नाही केलं, मग हा काय झाला, नन झाला, म्हणजे 0. आता रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन मध्ये डॉक्टरनी पेशंटला सांगितलं बाबा तू काय कर, वाफ घे घरच्या घरी तुझं कॉमन कोल्ड ट्रीट करण्यासाठी, म्हणजे एक होम रेमेडी सांगितली. तर समजा इथे त्याने सांगितली की स्टीम घे, मग हा एक पॉइंट झाला. आणि कॉमन कोल्ड सांगितलं होतं म्हणून नंबर ऑफ कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रॉब्लेम ऍड्रेस मध्ये हा एक पॉइंट झाला. म्हणजे 3 टेबल मधनं हा एक टेबल आणि हा एक टेबल मॅच झाला. मग इथं काय झाला, 2/3 चा क्रायटेरिया मॅच झाला, म्हणजे 3 पैकी कुठले तरी 2 टेबल मॅच झाले. मग आपण 99202 न्यू पेशंट साठी आणि 99202 हे इस्टॅब्लिश पेशंट साठी बिल करणार. तुम्हाला आता जर 2/3 चा क्रायटेरिया नसेल समजला तर पुढे लो आणि मॉडरेट लेवल मी एक्सप्लेन करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली क्लॅरिटी भेटेल की बाबा 2/3 क्रायटेरिया काय आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड लेवल मध्ये कोपा जो असतो तो एकदम छोटासा आजार असतो काहीतरी, आणि डाटा तर काहीच नसतो, कारण की प्रोव्हायडर त्याच्यासाठी काय ऑर्डर पण करत नाही, लॅब एक्सरे काहीच ऑर्डर करत नाही, आणि आजारच एवढा छोटा असतो की त्याच्यावरती काय ट्रीटमेंट पण गोळ्या वगैरे असलं काही करत नाही, काहीतरी घरगुती उपचार वगैरे सांगतो आणि तो आजार, आणि त्यांनी काही नाही सांगितलं तरी तो 2-3 दिवसात आजार नीट होणारच असतो. खरचटलं नीट होणारच आहे, साधी सर्दी आहे 2-3 दिवसांनी नीट होणारच आहे. तर म्हणजे रिस्क काहीच नाहीये त्याच्यामध्ये. हा झाला स्ट्रेट फॉरवर्ड MDM डिसिजन मेकिंग.